आपण खऱ्या अर्थानं ज्यांचं व्याख्यान ऐकणार आहे ते डॉक्टर श्रीमंत कोकाटे साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरती ते आपल्याला अतिशय त्यांच्या सुलभ आणि चांगल्या भाषेमध्ये ते आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आपल्यासमोर मांडत आहेत। मी डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांना विनंती करतो की आपलं व्याख्यान चालू करण्यात यावं। आपल्या देशबांधवांनी एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं जनांदोलन उभं करणारे राजमाता जिजाऊ, आपल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने आता तलवार घेऊन रणांगण गाजवलं आणि मोगलांना सळोकी पळो करून सोडलं, त्या महाराणी ताराराणी, इंदोरच्या सिंहासनावरती बसून आपल्या देशाचा कारभार करणाऱ्या अत्यंत निर्भीड, हिम्मतवान, स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान अशा लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आपल्या देशामध्ये ज्यांनी सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, ज्याने आपल्या देशाला संविधान दिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपतींची प्रेरणा घेऊन उत्तर भारतामध्ये उत्तम प्रकार राज्यकारभार करणारे मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, सयाजी गायकवाड, या सर्व आपल्या महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन। सन्मान्य विचारमंचावरती स्थानापन्न झालेले आजचे सत्कार मूर्ती आणि अप्पर कामगार आयुक्त ज्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले ते माननीय बाळासाहेब वाघ, संदीपजी रांगोळे, एकनाथजी उगले, आनंदरावजी जुनघरे, कार्यक्रमासाठी विचारमंचावरती बसणारे सर्व मान्यवर मंडळी, नारायणरावजी पाटील, रवींद्र चित्ते, अशोक दडस, दगडू चव्हाण, माननीय यादव गोडके, मानसिंगजी खरात, आमचे मित्र आणि अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीनं काम करणारे प्राध्यापक राजेंद्र गोडके सर, म्हणजे आपल्या सगळ्यांना एकत्र करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल गोडके सरांचं आपण टाळ्या वाजवून प्रथमतः अभिनंदन करूया। आजचे सगळे सत्कार मूर्ती आणि या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलेले सगळे मान्यवर बंधू आणि भगिनीनो, प्रथमतः आपल्या सर्वांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। 2025 हे वर्ष आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी महोत्सव वर्ष आहे, म्हणजे त्यांच्या जन्माला 300 वर्षे पूर्ण झाली। 31 मे 1725 रोजी अहिल्याबाईंचा जन्म झाला आणि 1795 साली त्यांचा मृत्यू झाला। 70 वर्षाचा कालखंड हा त्यांच्या आयुष्याचा कालखंड आहे। आपल्या महाराष्ट्राची कन्या, मानकोजी शिंदेच्या कन्या, इंदोरच्या होळकर घराण्याच्या महाराणी झाल्या, पुढे राजमाता, लोकमाता आणि पुण्यश्लोक म्हणून त्यांची ख्याती केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये अहिल्याबाईंची ख्याती आहे। मालकम नावाचा इंग्रज अधिकारी अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाचं, अहिल्याबाईंच्या शौर्याचं, पराक्रमाचं, स्वाभिमानाचं, निर्भीडपणाचं आणि विद्वत्तेचं वर्णन करतो। मालकम नावाचा इंग्रजांचा रेसिडेंट त्यावेळेस इंदोर या ठिकाणी होता आणि त्यांनी सगळा वृत्तांत लिहून ठेवलेला अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा। आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की इतिहास हा फक्त पुरुषांनीच घडवला असं नव्हे, इतिहास हा स्त्रियांनी सुद्धा घडवला। केवळ पुरुषच पराक्रमी असतो, हिम्मतवान असतो असं नव्हे, तर स्त्रिया सुद्धा हिम्मतवान असतात, पराक्रमी असतात, कर्तृत्वान असतात। छत्रपती शिवाजीराजांसारखा राजा घडवला राजमाता जिजाऊंनी। जिजाऊ छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्याचं प्रेरणास्थान। ताराबाई हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून रणांगण गाजवलं, मोगलांना सळोकी पळो करून सोडलं। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सावित्रीबाई फुले होत्या। बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाबाई आंबेडकर होत्या। आपल्या देशातल्या पहिल्या महिला संपादक तानुबाई बिर्जे होत्या। दुर्गाबाई, राणी चन्नम्मा, अक्कम महादेवी, संत मीराबाई, संत जनाबाई, अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, संशोधन क्षेत्रामध्ये, भक्ती चळवळीमध्ये अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या। पण इतिहास जसा पुरुषांनी घडवला तसा इतिहास स्त्रियांनी सुद्धा घडवला। स्त्री सुद्धा हिम्मतवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान असते। प्राच्य विद्यापंडित शरद पाटील तर असं सांगतात की जगामध्ये सुरुवातीला स्त्री सत्ताक राज्यव्यवस्था होती। घराची प्रमुख स्त्री, कुटुंबाची प्रमुख स्त्री
गावाची प्रमुख स्त्री, राज्याची प्रमुख स्त्री. राणी हा शब्द नव्हता, राजा हा शब्द नव्हता, राष्ट्री हा शब्द होता त्या काळात. राष्ट्री, राष्ट्री म्हणजे राष्ट्राची प्रमुख. आणि राष्ट्राची प्रमुख कोण होती? स्त्री. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, घराची निर्मिती स्त्रियांनी केली. आणि म्हणून आपण अंबाबाई, दुर्गा, तुळजाभवानी, बोल्लाई, मांढरदेवी यांची पूजा का करतो? तर त्या काळातील त्या राज्याच्या प्रमुख होत्या, म्हणून आपण या स्त्री देवतांची आपण पूजा करतो. म्हणजे पुरुष सत्ताक राज्यव्यवस्था खूप उशीर आली. सुरुवातीला स्त्री सत्ताक राज्यव्यवस्था होती आणि स्त्रिया पुरुषापेक्षा हिंमतवान असतात. तुम्ही पहा, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये अनेक पुरुष शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण अपवाद वगळता एकाही स्त्रीने आत्महत्या केलेली नाही. स्त्री कधी संकटातून पळून जात नाही. संकटातून पळून जातात ते पुरुष. संसार चालवणं, मुलाबाळांना शिकवणं, मुलाबाळाची लग्न करणं, कर्ज फेडणं, हे कामं महिलांनी केलेले आहेत. म्हणजे स्त्री ही कधी पलायनवादी नाही. शेवटच्या क्षणापर्यंत स्त्री प्रयत्न करत असते, शेवटच्या क्षणापर्यंत. आपल्या महाराष्ट्रात आपण पाहतो अनेक दारुडे नवरे असतात. संसार कोण चालवतं? स्त्रिया चालवतात. आपल्या घरी सुद्धा सगळ्यात आधी कोण उठतं? आपली आई, आपली पत्नी. कपडे धुणं स्त्रिया, भांडी घासणं स्त्रिया, स्वयंपाक करणं स्त्रिया, आयतं खाण्याचं काम मात्र आपण करतो. म्हणून स्त्रियांनी इतिहास घडवला. स्त्री शूर आहे, पराक्रमी आहे, बुद्धिमान आहे. आणि म्हणून त्याच मालिकेतील अशा कर्तृत्वान आपल्या देशातील आणि जगातील ज्या कर्तृत्वान स्त्रिया होऊन गेल्या, त्या मालिकेतील अत्यंत कर्तृत्वान, उत्तम प्रशासक, हिंमतवान, निर्भीड, निस्वार्थी, स्वाभिमानी, निर्भीड, निष्कलंक आणि अत्यंत श्रद्धाळू अशा आपल्या लोकमाता म्हणजे अहिल्यादेवी होळकर. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी अहिल्यानगर जिल्हा. मला खूप सरकारचा निर्णय आवडला. सरकारवर खूप लोक टीका करतात, पण मला शासनाचे 2 निर्णय खूप आवडले. ज्या औरंगजेबाने संभाजीराजांना हलाल करून ठार मारलं, त्याचं नाव औरंगाबाद एका शहराला होतं, ते बदललं आणि छत्रपती संभाजीराजांचं नाव या सरकारने दिलं. आणि अहमदनगरचं नाव बदलून अहिल्याबाईंची जन्मभूमी असणारा जो जिल्हा, त्या जिल्ह्याला अहिल्याबाईंचं नाव दिलं, अहिल्यानगर. यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. चांगल्या कामासाठी कौतुक केलंच पाहिजे. आपण का रोजच टीका करायची का? आपण चांगल्या कामासाठी सुद्धा कौतुक केलं पाहिजे. हे 2 निर्णय मला खूप आवडले. अहो, सगळीकडे पुरुषांची नाव आहे ती तुम्ही पहा. एकमेव माझ्या माहितीप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्याला एका आदर्श मातेचं नाव आहे, तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. याचा मला खूप अभिमान वाटतो आणि त्यासाठी कौतुक केलं पाहिजे. अहो, मुलांनी, आपल्या समाजाने प्रेरणा घेतली पाहिजे की जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी, अहिल्यानगर. कारण कर्तृत्व तेवढं. आणि अहिल्याबाईंचं कर्तृत्व एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, केवळ एका जिल्ह्यापुरतं नव्हे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि काठीवाड पासून कलकत्त्यापर्यंत इतका दरारा अहिल्याबाईंचा होता. आणि तो सकारात्मक दरारा, नैतिक दरारा होता. त्यांचं काम केवळ इंदोरच्या राज्यापुरतं मर्यादित नव्हतं. आपण ज्यावेळेस आपल्या देशभर फिरतो, देशभर जातात, त्यावेळेस आपल्याला अनेक मंदिरं, अनेक तीर्थक्षेत्र आपण पाहतो. त्या बहुतेक तीर्थक्षेत्रांचा जो जीर्णोद्धार केला, तो अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केलेला आहे. काशी विश्वेश्वराचं मंदिर औरंगजेबाने पाडलं होतं, आपल्याला माहिती आहे. काशी विश्वेश्वराचं मंदिर आज आपल्या देशातील सर्व हिंदू संस्कृतीचं श्रद्धास्थान म्हणून आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिराकडे पाहतो. ते मंदिर औरंगजेबाने पाडलं होतं. काशी विश्वेश्वर काय इंदोर राज्याचा भाग होता का? पण काशी विश्वेश्वरला म्हणजे वाराणसीचं मंदिर अहिल्याबाई होळकरांनी परत बांधून काढलं आणि आपल्या देशाचे जो सांस्कृतिक वारसा आहे तो जतन केला. काशी विश्वेश्वर, श्रीशैलम, ज्या श्रीशैलमला छत्रपती शिवाजी महाराज जाऊन आले होते, आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैलम आहे, त्या श्रीशैलम मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केला. घृष्णेश्वर, वेरूळ जवळ घृष्णेश्वर मंदिर आहे, त्या घृष्णेश्वराचा आणि वेरूळ जवळची पुष्करणी, त्या पुष्करणीचा जीर्णोद्धार. पंढरपूर, आपल्या जेजुरीचा खंडोबा, माहेश्वरचं मंदिर,
अशा अनेक मंदिरं देशभरातील, सोमनाथाचं मंदिर, सोरठी सोमनाथाचं मंदिर, अशा अनेक मंदिराचा जीर्णोद्धार लोकमाता अहिल्यादेवीने केला. ते अत्यंत श्रद्धाळू होता. प्रत्येक समाजाची एक संस्कृती असते. प्रत्येक धर्म आपली संस्कृती जपतात. जैन जपतात, बौद्ध जपतात, मुस्लिम जपतात, ख्रिश्चन जपतात, ज्यू जपतात. मग आपण काय जपायची नाही? आपण कोणाचा द्वेष करत नाही, पण आपली संस्कृती आणि परंपरा जतन करून ठेवण्याचं महान कार्य आपल्या मातेनं पुण्यश्लोक अहिल्यादेवीने केलेलं आहे. आणि म्हणून आज आपल्या देशाची संस्कृती आपण अभिमानाने जपतो. त्याचं श्रेय लोकमाता अहिल्यादेवी होळकरांना द्यावं लागेल. छत्रपती शिवाजीराजांचं स्वप्न होतं दक्षिण भारत जिंकल्यानंतर उत्तर भारत जिंकायचा, आणि छत्रपती संभाजीराजांचं देखील ते स्वप्न होतं की दक्षिण भारत जिंकल्यानंतर उत्तर भारत जिंकायचा. पण छत्रपती शिवाजीराजांचं अकाली निधन झालं. 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजीराजांचा मृत्यू झाला. तेव्हा शिवाजीराजांचं वय होतं 50 वर्ष. त्यानंतर संभाजीराजे गादीवरती आले. संभाजीराजांनी उत्तर भारत जिंकण्याचं सगळं नियोजन केलेलं होतं. शहाजादा अकबराला इराण मार्गे दिल्लीकडे पाठवायचं आणि गुजरातमधून सैन्य घेऊन आग्रा आणि दिल्ली ताब्यात घ्यायचं, असं संभाजीराजांचं धोरण होतं. परंतु दरम्यानच्या काळात संभाजीराजे पकडले गेले आणि 11 मार्च 1689ला औरंगजेबाने अत्यंत निर्दयपणे 39 दिवस हालहाल करून छत्रपती संभाजीराजाला ठार मारलं. त्यामुळे शिवाजीराजे आणि संभाजीराजांचे जे स्वप्न होतं दिल्ली जिंकण्याचं, उत्तर भारत जिंकण्याचं, ते स्वप्न कोणी पूर्ण केलं? छत्रपती शाहूराजांच्या काळात, म्हणजे संभाजीपुत्र शाहूराजांच्या काळात. शाहूराजांच्या काळात मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, दमाजी गायकवाड, उमाबाई दाभाडे, फत्तेसिंग भोसले, रघुजी भोसले, सगळ्या भारतामध्ये चारी दिशांनी रघुजी भोसले ढाक्यापर्यंत गेले, ढाका जिंकला. फत्तेसिंगजींनी तामिळनाडू जिंकला. मल्हारराव होळकर, महादजी शिंदेनी आताचा पंजाब पर्यंत मजल मारली, उत्तर भारतापर्यंत मल्हारराव होळकरांनी तो भाग जिंकला. गायकवाडांनी आणि दाभाडेंनी गुजरात जिंकलं, राजस्थानवरती कब्जा मिळवला मल्हाररावांनी. म्हणजे शाहूराजांच्या काळामध्ये जय छत्रपती शिवाजीराजांचं स्वप्न होतं मराठ्यांच्या राज्याचं, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम शिंदे होळकरांनी उत्तर भारतामध्ये केलं. मराठ्यांचं राज्य. मराठा म्हणजे कोण? मराठा म्हणजे कोण? काय भोसले, पाटील, जाधव, यादव, शिंदे, पवार एवढेच का मराठा? नाही. मराठा ही व्यापक संकल्पना आहे. मराठा ही विशिष्ट जात नव्हे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुलामीर या ग्रंथामध्ये म्हटले मराठा म्हणजे कोण? कुणबी, माळी, मातंग, महार, धनगर, सुतार, लोहार, कुंभार, रामोशी, आगरी आदी मिळून मराठा. 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना मराठा म्हटलं जातं. छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्याला खापीखान म्हणतो, मराठ्यांनी किल्ला जिंकला, मराठ्यांचे फत्ते झाले. ग्रँड अप म्हणतो, हिस्ट्री ऑफ दी मराठा. जस्टिस रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणतात राईज ऑफ दी मराठा पॉवर. कोण आहे ते? शिवरायांच्या सैन्यामध्ये कोण होतं? काय फक्त भोसले, पाटील, जाधव, यादव, शिंदे एवढे होते का? तर छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये कोण होतं? मराठा होते. माळी, धनगर, मातंग, महार, सुतार, लोहार, कुंभार, रामोशी, आगरी. शिवाजीराजांनी कधी भेदभाव केला नाही. हा मराठा, तो माळी, हा धनगर, हा मातंग, हा बौद्ध, हा रामोशी, असा भेदभाव शिवाजीराजांच्या राज्यामध्ये नव्हता. कोण होतं महाराजांच्या सैन्यामध्ये? येसाजी कंक, वीरबाजी पासलकर, कान्होजी जयदे, कावजी कोंडाळकर, हैबतराव शिळीमकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, आंबीराव मोहिते, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, रामजी बांगेरा, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, सिद्धी इलाज, सिद्धी वाहवा, मदारी मेहतर, जानोजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, बंडगर, हे सरदार शिवक काळामध्ये, संभाजीराजांच्या काळामध्ये. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज पहिले संभाजी पुत्र यांच्या काळामध्ये थोरात, बंडगर, उघडे. अहो सुपे नावाचं गाव आहे बारामती तालुक्यामध्ये. माहिती आहे आपल्याला? सुपेची पाटीलकी धनगरांकडे होती आणि तिथं जगतापाने हस्तक्षेप केला, जगतापाने. आणि मग ते सगळे जे धनगर पाटील होते त्यांना पकडून जगताप घेऊन गेले आणि पाटीलकीचा वाद निर्माण झाला. तो वाद छत्रपती शिवाजीराजांच्याकडे गेला. शिवाजीराजांनी सगळी कागदपत्र तपासली आणि सगळी कागदपत्र तपासल्यानंतर ती पाटीलकी सुप्याची धनगरांकडे होती.
जगतापांना सांगितलं ती पाटीलकी धनगरांकडे आहेत, धनगरांची माणसं सोडा, त्यांची पाटीलकी परत त्यांना बहाल करा, त्यांची पाटीलकी द्या. हा राजा होता. या राजाने कधी भेदभाव केला नाही. हा मराठा, तो माळी, हा धनगर, असा आपला वारसा आहे. आणि म्हणून छत्रपतींचा वारसा समतेचा वारसा आहे. म्हणून छत्रपती शाहू महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे अधिपती, छत्रपती शिवाजीराजेंचे वंशज, त्यांनी आपल्या बहिणीचा विवाह कोणाबरोबर लावला? रत्नप्रभा देवी त्यांच्या बहिणीचं नाव आहे. रत्नप्रभा छत्रपती शाहू महाराजांची बहीण. इंदोरचे यशवंतराव होळकर यांच्याबरोबर लग्न जमवलं. लव्ह मॅरेज नव्हे, आता लव्ह मॅरेज होतात आणि मग करावं लागतं लग्न. लव्ह झालं की मॅरेज करावं लागतं. पण त्या काळामध्ये शाहू महाराजांनी ते लग्न जमवलं. 6 मे 1622 शाहू महाराजांचा मृत्यू झाला. वारले शाहू महाराज. आणि त्यानंतर शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज हे इंदोरला जाऊन जे आपल्या वडिलांनी लग्न जमवलं होतं शाहू महाराजांनी, ते लग्न तिथं जाऊन करून दिलं. छत्रपती घराण्यातली रत्नप्रभा देवी यांचा विवाह यशवंतराव होळकरांबरोबर झाला. आणि त्याबरोबर त्या वर्षामध्ये 25 मराठा धनगर विवाह झाले. भेदभाव नाही केला, छत्रपतीने भेदभाव नाही केला. अहो, जिथं छत्रपतीने भेदभाव केला नाही तिथं आपल्याला भेदभाव करायचा काय अधिकार आहे? म्हणून मराठा आणि धनगर एकमेकाचे शत्रू नाहीत, वैरी नाहीत. कोण आहेत तर एकमेकाचे पाहुणे आहेत आणि भांडत बसले तेड्यासारखे. हा आपला वारसा आहे, आपला इतिहास आहे. खांद्याला खांदा लावून मराठा, माळी, धनगर, सुतार, कुंभार, लोहार, रामोशी, आगरी या सर्वांनी खांद्याला खांदा लावून स्वराज्य निर्माण केलं. आणि छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजेंचे जे स्वप्न होतं ते स्वप्न आपल्या देशामध्ये साकार करण्याचं महान कार्य कोणी केलं? शिंदे होळकरांनी केलं. आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा आहे? लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा सिंहाचा वाटा आहे आपल्या देशामध्ये उत्तम प्रकार राज्यकारभार करणं. चौंडी नावाचं गाव आहे, सीना नदीच्या काठावरती छोटं गाव आहे. मानकोजी शिंदे पाटलांची कन्या अहिल्याबाई बालपणापासूनच अत्यंत हजरजबाबी, अत्यंत निर्भीड. त्या खेडेगावामध्ये त्यांचं बालपण गेलं. आई वडिलांनी त्यांना अत्यंत प्रेमाने सांभाळलं. आई वडिलांनी त्यांची जी जडणघडण केली असेल, कशी केली असेल पहा, की पुढे जाऊन अनेक संकट आली. पण संकटामध्ये अहिल्याबाई नाउमेद झाल्या नाहीत, संकटामध्ये रडत बसल्या नाहीत. अहिल्याबाई संकट समयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. लढणारी माणसं आयुष्यात यशस्वी होतात, रडत बसणारी माणसं आयुष्यामध्ये कधी यशस्वी होत नाहीत. 8व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह झाला. मल्हाररावजी होळकर आपल्या देशात एक नामवंत सरदार राजे, त्यांनी स्वतःहून मागणी घातली आणि अहिल्याबाईंचा विवाह मल्हाररावांचे चिरंजीव खंडेराव होळकर यांच्याशी निश्चित झाला. हा आणि विवाह कुठे झाला? अहिल्याबाईंचं आणि खंडेरावाचं लग्न कुठे झालं? चौंडीत नाही, इंदोरला नाही. लग्न कुठे झालं माहिती आहे का आपल्याला? इतिहास माहिती पाहिजे आपल्याला आपला. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा आपण गुलाम होतो. आपल्याला आपला इतिहास माहिती पाहिजे. अहिल्याबाईंचा इतिहास वाचणारी मुलगी आयुष्यामध्ये कधी आत्महत्या करणार नाही, आयुष्यामध्ये कधी रडत बसणार नाही. किती मोठं संकट येऊ द्या. आपली वैष्णवी हागवणे या मुलीने जर का अहिल्याबाईंचं, जिजाऊंचं, सावित्रीबाईचं, ताराबाईचं चरित्र वाचलं असतं तर ती मिली असते का? म्हणून गावागावामध्ये, घराघरामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये अहिल्याबाईंचा, जिजाऊंचा, ताराबाईचा, रमाबाईचा, सावित्रीबाईचा इतिहास शिकवला पाहिजे. अहिल्याबाईंचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणादायक आहे. अहिल्याबाईंचं लग्न कुठे झालं? अहिल्याबाईंचं लग्न पुण्यात झालं. पुण्यात पेशवे, साक्षात छत्रपती शाहू महाराज. छत्रपती लग्नाला उपस्थित, लग्न सोहळा आपल्या पुण्यामध्ये झाला. शिंद्यांची कन्या होळकरांची सुनबाई झाली, राणी झाली. इंदोर या ठिकाणी गेल्या. मल्हारराव अत्यंत प्रेमळ होते. सासरा कसा असावा तर मल्हाररावांसारखा, सासू कशी असावी गौतमाबाई सारखी,
हे सासू सासऱ्यांनी कसं सांभाळलं अहिल्याबाईंना? मुलीसारखं सांभाळलं, मुलीसारखं. सासू सासरे अहिल्याबाईंना मुलीप्रमाणे सांभाळलं, त्यांना संधी दिली. अरे मराठ्यांचा इतिहास कसा आहे? युद्धाचा इतिहास आहे हो, लढायांचा. मल्हारराव आज इकडं उद्या तिकडं. खंडेराव यांचा जन्मच कसा व्हायचा? तलवारच, छोटी तलवारच यांना खेळण्यात. आता सारखी खेळणी नव्हती ना. घोडा, तलवार, भाला, बाण, झाडावरती चढायचं, नदीमध्ये पोहायचं. आताच्या मुलांना खेळ माहिती नाहीत. आता नवी पिढी व्हॉट्सअप, फेसबुक, गेम. त्यामुळं म्हणजे बसूनच खेळ ना. आपल्याला लहानपणी वाघसाहेब काय खेळ होते आपले? नदीत पोहणे, झाडावरती चढणे, सुरपारंब्या, चिरगोडी, बकाबकी, आट्टापट्ट्या, लोंपाट, खो खो, कबड्डी. आता आहेत का नव्या पिढीला माहिती आहेत का मुलांना खेळ? पळापळीचेच खेळ होते ना आपले सगळे. आता सगळे गेम, मोबाईलवरती गेम, कॉम्प्युटरवरती गेम. खायला बटाटवाडा, पिझ्झा, बर्गर, मॅगी, लेज, कुरकुरे. त्यामुळे पोरं डबरी डुबरी, पळायला पण येत नाही. आणि 20व्या वर्षी शुगर आणि 25 वर्ष अटॅक. असं सुरू आहे सध्या. हा इतिहास आपला शौर्याचा इतिहास आहे. आणि ते संस्कार बालपणापासून अहिल्याबाईंवरती झालेले होते. खंडेराव होळकर अत्यंत शूर होते, पराक्रमी होते. मल्हाररावांनी बालपणापासून त्यांना युद्ध मोहिमेवरती घेऊन जायचे. त्यामुळे मल्हारराव जे अहिल्याबाईंचे पती, युद्धामध्ये सक्रिय. मल्हाररावांचा मोठा प्रभाव उत्तर भारताच्या राजकारणावरती होता. दिल्लीच्या गादीवरती कोणाला बसवायचं आणि कोणाला नको हे ठरवण्याचं काम मल्हारराव आणि महाजी शिंदे करायचे. इतका दरारा शिंदे होळकरांचा उत्तर भारतावरती होता. अहो, शिंदे आणि होळकरांचं ऐकलं असतं तर पानिपतच्या युद्धामध्ये इतकी कत्तल झाली नसती. पेशव्यांनी त्यांचं ऐकलं नाही म्हणून त्या ठिकाणी पानिपतच्या युद्धामध्ये अनेक आपलं सैन्य धारातीर्थी पडलं. या युद्ध मोहिमेवरती असताना घरातलं कुटुंब, संसार कोण सांभाळत होतं? अहिल्याबाई. युद्धाचा खर्च, युद्धाचं नियोजन, शस्त्रास्त्र, हा सगळा हिशोब अत्यंत काटेकोरपणे अहिल्याबाई करून ठेवत होत्या. सगळा हिशोब. अहिल्याबाई उत्तम प्रशासक होत्या, गुड ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांचं प्रशासन अत्यंत उत्तम होतं. आणि ती संधी मल्हाररावांनी अहिल्याबाईंना दिली. स्त्रियांना जर का संधी दिली, मग त्या आईवडिलांनी, पतीनी आणि सासू सासऱ्यांनी जर का संधी दिली तर काय निर्माण होतं? तर त्यातून अहिल्याबाई निर्माण होतात. संधी दिली ना. मल्हारराव म्हणले का राजवाड्यात बाहेर पडायचं नाही, तुम्ही आत घरात, पॅलेसच्या बाहेर यायचं नाही, असं नव्हे. ताराबाई आता तलवार घेऊन घोड्यावरती बसून लढल्या. शिवाजी महाराज जर म्हणाले असते आपल्या सुनबाईला घराबाहेर पडायचं नाही, तर इतिहास घडला असता का? जिजामाता, ताराबाई, अहिल्याबाई, उमाबाई दाभाडे, सावित्रीबाई यांनी इतिहास का घडवला? त्यांना संधी दिली हो. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना, शहाजीराजेंनी जिजाऊंना, शिवरायांनी ताराबाईला, मल्हाररावांनी अहिल्याबाईंना ही संधी दिली. संधी अधिक प्रयत्नावर गुणवत्ता. गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही. म्हणून आपण संधी दिली पाहिजे. मुलींना, पत्नीला, महिलांना, सुनांना, सगळ्यांना संधी दिली पाहिजे. महिला खूप कर्तृत्ववान असतात हो. आज देखील आपल्या देशामध्ये मुलाचा जन्म झाला की काय वाटतात? मुलाचा जन्म झाल्यावर काय वाटतात? पेढे. आणि मुलीचा जन्म झाल्यावर जिलेबी. का? मुलगा वंशाचा दिवा. मग मुलगी वंशाचा दिवा नाही का? आपल्याला आई नसते, आपला जन्म झाला असता का? कल्पना करा, जगामध्ये 100% मुलं आहेत. एकही मुलगी नाही जगात. 100% मुलं आहेत. मग मुलाचं लग्न कोणावर लावायचं? माकडावर लावायचं का? व्हॅलेंटाईन डेला शुभेच्छा काय गाडवायला द्यायच्यात का? मुलगा जसा वंशाचा दिवा आहे तशीच मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे. मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे का नाही? आहे. म्हणून मुलगा आणि मुलग्याचा भेदभाव मल्हाररावांनी केला नाही. आपल्या स्वतःच्या सुनेला मुलीप्रमाणे वागवलं. अहिल्याबाईंच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर आहे.
पहा, कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेरावाचं निधन झालं. कुंभेरीच्या लढाईमध्ये लढता लढता किल्ला जिंकण्यासाठी खंडेरावानी फौज घेऊन गेले. लढाई हातगाईची लढाई सुरू होती आणि तेवढ्या तोफेचा गोळा खंडेरावाच्या दिशेने आला आणि खंडेरावांचं त्यामध्ये निधन झालं. ऐन तारुण्यामध्ये खंडेरावाचा मृत्यू झाला. अहिल्याबाईंना 2 अपत्य, मालेराव आणि मुक्ताबाई. लहान मुलं होय, अत्यंत लहान. सगळ्यात महत्वाचं, अहिल्याबाई सती गेल्या नाही. मल्हाररावांनी टाव फोडला, अगं मुली, माझा मुलगा गेला पण तुझ्या रूपाने कन्या आहे, मला तू कन्या आहे माझी. अहिल्याबाईंनी सती जाण्याचा निर्णय रद्द केला. सती प्रथा मध्ययुगीन काळामध्ये, प्राचीन काळामध्ये अत्यंत अमानुष प्रथा होती. असा आता चटका जरी बसला, तव्याचा चटका, चुलीवरचा चटका जर बसला, आता चूल नाही समजा, तव्याचा चटका बसला तर किती वेदना होतात. स्त्रीला पती बरोबर त्या अग्नीमध्ये प्रवेश करायला लावला जात होता, काय वेदना होत असतील. सती प्रथा अमानुष प्रथा जी लॉर्ड बेंटिंग ब्रिटिश अधिकाऱ्याने बंद केली कायद्यानं, ती बंद करावी यासाठी राजाराम मोहन राय, पंडित ईश्वर विद्यासागर, महात्मा फुले असे अनेक धुरीणांनी प्रयत्न केले आणि त्या अमानुष प्रथा बंद झाली. जिजाऊ सती गेल्या नाहीत, ताराबाई सती गेल्या नाहीत, अहिल्याबाई सती गेल्या नाहीत, वैधव्यानंतर रडत बसल्या नाहीत. विधवांनी सुद्धा इतिहास घडवला. विधवांना कमी लेखू नये. आपल्याकडे मंगल कार्यालयाला विधवांना बोलवत नाहीत, बरोबर ना? अनेक मंगल कार्यालयात बोलवत नाहीत पूजेला वगैरे. बोलवलं पाहिजे. विधवा असणं स्त्रियांचा गुन्हा आहे का? नाही गुन्हा. विधवांचा आदर करा, विधवांचा सन्मान करा. विधवांनी सुद्धा इतिहास घडवला. त्यामध्ये जिजामाता आहे, ताराबाई आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई आहे, सावित्रीबाई आहे. त्या विधवांनीचा इतिहास घडवला. विधवांचा कधी अपमान करू नये, त्यांना कमी लेखू नये. अनेक लोक विधवा समोरून आले तर अपशकुन समजतात. विधवांना मंगल कार्याला बोलवत नाहीत, मूर्खपणा आहे हा, चुकीचा आहे. विधवांनी सुद्धा इतिहास घडवला. त्याचं मूर्तिमंत उदाहरण पुण्यश्लोक अहिल्याबाई. सती गेल्या नाहीत. मल्हाररावांचं निधन झालं. मल्हारराव अत्यंत धुरंधर, अत्यंत मुत्सद्दी, जसे पराक्रमी होते तसे मुत्सद्दी होते. त्यांचंही निधन झालं 1766ला. पतीचं निधन झालं सुमारे 1754ला. ज्यावेळी निधन झालं खंडेरावाचं त्यावेळेस अहिल्याबाई फक्त 29 वर्षाचे आहेत. 29 ऐन तारुण्यामध्ये 29. आता तर 29व्या वर्षापर्यंत लग्न होत नाही ते मुला मुलींची. 29व्या वर्षी विधवा झाल्या. पुढं त्यांनी किती मोठं कर्तृत्व गाजवलं पहा. पुढं मालेरावाचा मुलाचा मृत्यू झाला, नातवाचा मृत्यू झाला, जावयाचा मृत्यू झाला, कन्येचा मृत्यू झाला. यशवंतराव फणसे त्यांचे जावई, मुक्ताबाई त्यांची कन्या, नथोबा त्यांचा नातू, खंडेराव त्यांचा पती, मल्हारराव त्यांचे सासरे. घरात एकही करता पुरुष राहिला नाही. काय वाटलं असेल अहिल्याबाईंना, विचार करा. अहो, आपल्या घरामध्ये आपले पती गेले तर महिला कोसळतात. मुलगा गेला तरी जीवनामध्ये नैराश्य येतं. सासरे गेले वडिलाप्रमाणे, पती गेले, मुलगा गेला, मुलगी गेली, नातू गेला, जावई गेला, कुणी करता माणूस उरला नाही. अहिल्याबाईंनी हिंमत धरली. हिंमत, रडत बसल्या नाहीत. अत्यंत हिमतीनं संकटाला सामना केला. बरं, कुटुंब काय छोटं कुटुंब नाही, संपूर्ण देश हे त्यांचं कुटुंब. हातबल झाले, निराश झाले नाहीत, त्या मागे हटल्या नाहीत, तर अत्यंत हिमतीनं त्या संकटाला सामोरे गेल्या. अहिल्याबाईने आपल्या मुलीचं लग्न कसं जमवलं माहिती आहे तुम्हाला? आता आपल्या देशामध्ये लग्न मोठी समस्या आहे. मुलं 25, 30, 35, 30 पर्यंत लग्नच करत नाही ती. मी तर या मताचा आहे, लवकर लग्न केली पाहिजे. ते लवकर म्हणजे काय 10, 12, 15 वर्ष नव्हे, 25च्या दरम्यान मुला मुलीची लग्न झाली पाहिजेत. काय मत आहे?
25च्या दरम्यान मुलामुलीची लग्न झाली पाहिजेत. आणि लग्न जमवताना पाहुण्यांकडे किती अब्जावधी आहेत का, कोट्यावधी आहेत का, 100 कोटीची, 10 कोटीची, 5 कोटीची प्रॉपर्टी आहे का, बंगला आहे का, विचार नका करू. परिस्थिती चांगली असावी याबद्दल काय दुमत नाही, पण आर्थिक संपत्ती बरोबर मुलगा कसा आहे, निर्व्यसनी आहे का, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचे सासू सासरे चटके देणारे आहेत का, मारणारे आहेत का, याचा विचार करा. कमी श्रीमंत असला तरी चालेल, पण सुसंस्कृत कुटुंबामध्ये मुली दिल्या पाहिजेत. कारण आज परिस्थिती अत्यंत भयानक होत चाललेली आहे. आणि म्हणून अहिल्याबाईंकडून आज आपण काय शिकलं पाहिजे, लग्न कसं जमवू आपल्या मुलीचं. अहिल्याबाईंनी घोषणा केली की जो कोणी गुंडाचा बंदोबस्त करेल अशा कर्तृत्वान मुलाबरोबर माझ्या मुलीचं लग्न लावेन. जो कोणी गुंडाचा बंदोबस्त, केवळ मोठ्या घराण्यामधला आहे म्हणून त्याच्यावर लग्न नाही लावणार. एखादा राजपुत्र आहे, तो त्याचं मोठं किंगडम आहे, राज्य आहे, असं नाही. जो तरुण गुंडांचा बंदोबस्त करेल अशा कर्तृत्वान मुलाबरोबर माझ्या मुलीचं लग्न लावणार. काय हिंमत आहे अहिल्याबाईंची, काय धाडस आहे, काय विशाल दृष्टिकोन आहे. येऱ्या गबाळ्यावर दुबळ्याबरोबर केवळ प्रिन्स आहे पण त्याच्याबरोबर नव्हे, कर्तृत्वान तरुणाबरोबर लग्न लावणार. आणि यशवंत फणसे हा कर्तृत्वान तरुण पुढे आला. सातपुड्याच्या रंगामध्ये गुंड त्रास देत होते, चोर लुटारू प्रवाशांना लुटत होते, प्रजेला त्रास देत होते. तर त्या गुंडाचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे यांच्याबरोबर मुक्ताबाईचं लग्न लावून दिलं. ही दूरदृष्टी अहिल्याबाईंकडे होती. ती दूरदृष्टी आजच्या आयांकडे आली पाहिजे. आजच्या आया कशा, तुम्ही मानचाल तसं, नवऱ्याला तुम्ही मानचाल तसं, असं नाही. आईची भूमिका पण किती महत्वाची असते पहा. अहिल्याबाईंनी कर्तृत्वान यशवंतराव फणसे यांच्यावर आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं. हा दृष्टिकोन अहिल्याबाईंच्याकडे होता. अहिल्याबाईंनी गुंडाचा बंदोबस्त कसा केला. त्यांच्या राज्यामध्ये अनेक गुंड रात्रीच्याला लुटायचे, प्रवाशांना लुटायचे, सामान्य प्रजेला छळ करायचे. अहिल्याबाईंनी त्या गुंडाचा बंदोबस्त कसा केला. केवळ गोळ्या घालून आणि गुंडांना चोराला मारून गुन्हेगारी संपणार नाही, तर अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातील जमीन, ते जे चोर होते, लुटार होते, गुंड होते, त्या गुंडांना बोलावून घेतलं, आव्हान केलं की तुम्हाला मी जमीन देते. ती जमीन कशी तुम्हाला कायमची देऊन टाकते, 5 एकर 10 एकर. आणि त्यांचा रोजगार दिला ना, त्यांना रोजगार, चोरांना लुटारूंना गुंडांना रोजगार मिळवून दिला, जमिनी दिल्या. ते कशाला चोरी करत बसतील. अशा पद्धतीने चोराचा आणि गुन्हेगाराचं व्यवस्थापन, अहिल्याबाईंचे व्यवस्थापन दूरदृष्टी किती होती. गुंडांना चोरांना गोळ्या घालून त्यांना मारून गुन्हेगारी संपणार नाही, तर त्यांना रोजगार देऊन. हे लोकशाहीचं लक्षण आहे. त्या काळात राजेशाही होती, पण राजेशाही असताना आपल्या राज्यामध्ये लोकशाही निर्माण करण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. काटकसरी होत्या, उधळपट्टी त्यांना मान्य नव्हती, अत्यंत काटेकोरपणे त्या व्यवहार बघायच्या. त्यांच्या राज्यामध्ये भ्रष्टाचाराला थारा नव्हता. अहिल्याबाई इंदोर आणि माहेश्वर या ठिकाणी बसून श्रीशैलमचं बांधकाम करायच्या. वाराणसी कुठे आहे, सोमनाथ कुठे आहे, द्वारका कुठे आहे, जम्मू काश्मीर कुठे आहे, पंढरपूर, तिथं बसून कुठल्या इंजिनियरची कामगाराची हिंमत होत नव्हती भ्रष्टाचार करायची. आज आपण पाहतो, मी महाराष्ट्रावर फिरतो साहेब, अनेक गावात लोक सांगतात आमच्या गावात रस्त्याचे पैसे उचलले पण रस्ताच झाला नाही म्हणतात. 10% 20% खाल्ल्याला समजू शकतो आम्ही, पण 100% भ्रष्टाचार, 70% भ्रष्टाचार. अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये भ्रष्टाचार करण्याची हिंमत कोणत्या अधिकाऱ्याची किंवा कामगाराची होत नव्हती. इतका दरारा अहिल्याबाईंचा होता. म्हणून अहिल्याबाईंचं राज्य अत्यंत पारदर्शक राज्य होतं. स्वच्छ राज्य कारभार अहिल्याबाईंच्या काळामध्ये होता. इतकी पकड त्यांची प्रशासनावरती होती. अहिल्याबाईंचे पती गेले, मुलगा गेला, नातू गेला, कन्या गेली, जावई गेला, सासरे गेले. राघोबा पेशव्यांना वाटलं चला आपण इंदोरचं राज्य सहज जिंकून घेऊ.
मग राघोबा पेशवे पुण्यामध्ये अप्रिय झालेले होते आणि म्हणून ते इंदोरच्या दिशेने निघाले. अहिल्याबाईंना समजलं राघोबा पेशवे इंदोरचं राज्य गिळंकृत करण्यासाठी येत आहेत. अहिल्याबाईंनी निरोप पाठवला. अहिल्याबाई कशा सौजन्यशील होत्या पहा, सुसंस्कृतपणा किती होता अहिल्याबाईंच्याकडे. अहिल्याबाई म्हणाल्या, राघोबा पेशव्यांना निरोप पाठवला, तुम्ही पाहुणचारासाठी येत असाल तर तुमचा पाहुणचार करणं हे आमचं राजनैतिक कर्तव्य आहे. सौजन्यशीलता, विरोधकांशी कसं बोललं पाहिजे, किती सुसंस्कृतपणा आहे. तुम्ही पाहुणचारासाठी येत असाल तर तुमचं स्वागत करणं माझं राजनैतिक कर्तव्य आहे. राज्य गिळंकृत करण्याच्या उद्देशाने येत असाल तर मी सुद्धा सैन्य घेऊन खांद्यावरती भाला घेऊन तुमच्याशी द्वंद्व करण्यासाठी उभे आहे, तुमच्याशी लढाई करण्यासाठी उभे आहे. लक्षात ठेवा, हे आमच्या होळकरांचं राज्य असे लाचारीने मिळवलेलं राज्य नाही, तर आमच्या पूर्वजांनी रक्त सांडून मिळवलेलं राज्य आहे, लाचारी करून मिळवलेलं राज्य नाही. असं बाणेदार एक पत्र पाठवलं आणि पुढे अजून असं सांगितलंय, लक्षात ठेवा, माझा पराभव झाला तर नाचक्की होणार नाही, पण तुमचा पराभव झाला तर सगळ्या जगात तुमची नाचक्की होईल. विचार करून पावलं टाका. तुम्ही पाहुणचारासाठी येत असाल तर माझं राजनैतिक कर्तव्य, पालखी पाठवते तुमच्या स्वागतासाठी. म्हणजे यातून काय लक्षात येतं, पत्र किती, जे पत्र जे आहे ना, पत्र राजनैतिक पत्र आहे, त्या पत्रामध्ये सौजन्यशीलता आहे, त्या पत्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे, त्या पत्रामध्ये स्वाभिमान आहे, त्या पत्रामध्ये जरब आहे, आणि त्या पत्रामध्ये माझं राज्य लेचपेच नाही. हे राज्य आम्ही सहज मिळवलेलं नाही, आमच्या परिवाराने, आमच्या पूर्वजांनी, आमच्या सैनिकांनी रक्त सांडून हे राज्य निर्माण केलेलं आहे. याची जाणीव देखील अहिल्याबाई त्या पत्रातून दाखवून देतात. म्हणजे यातून त्यांचा करारीपणा, स्वाभिमान, निर्भीडपणा, सुसंस्कृतपणा, सौजन्यशीलता या पत्रातून स्पष्टपणे दिसते. हे निरोप ऐकल्याबरोबर राघोबा पेशवे पळून गेले. लढाई करायची वेळच आली नाही. स्वतः अहिल्याबाईंचं सैन्य होतं, त्या सैन्याची स्वतः पाहणी करायच्या, कवायतीची पाहणी करायच्या. स्वतः अहिल्याबाई युद्धकलेमध्ये निपुण होत्या. त्या म्हणतात, मी भाला घेऊन तयार आहे. आपल्याला पिंड घेतलेल्या अहिल्याबाई माहिती आहेत, त्या शिवभक्त होत्या, शंकराच्या भक्त होत्या. माहेश्वर या ठिकाणी वाडा बांधला, मंदिर बांधलं, त्या प्रचंड शिवभक्त होत्या. श्रीशैलम, काशी विश्वेश्वर अशा अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. त्या जशा श्रद्धाळू होत्या तशा त्या लढवय्या होत्या. त्या तलवारबाजीमध्ये निपुण होत्या, भालाफेकीमध्ये निपुण होत्या, घोडेस्वारीमध्ये सुद्धा निपुण होत्या. त्याने आपल्या सैन्याचं आधुनिकीकरण केलेलं होतं. सैन्याचं शस्त्रसाठा त्यांच्याकडे प्रचंड होता. अत्याधुनिक शस्त्रास्त्र त्यांनी निर्माण केलेली होती, खरेदी केलेली होती. राज्याच्या रक्षणासाठी शस्त्रास्त्राची नितांत गरज असते हे त्यांनी ओळखलं होतं. तुकोजी होळकर युद्धमोहिमेवरती असायचे. राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर भारत, गुजरात, माळवा या सगळ्या प्रांतावरती त्यांचा वचक होता. तुकोजी होळकर युद्धमोहिमेवरती, पण उत्तम प्रकार राज्यकारभार करणं, त्यांना रसद पुरवणं, शस्त्रास्त्र पुरवणं हे कामं अहिल्याबाईंनी त्या काळामध्ये केलेले आहेत. त्या उत्तम वाचक होत्या. अफाट वाचन होतं अहिल्याबाईंचं. अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यामध्ये धार्मिक ग्रंथ आहेत, राजनैतिक ग्रंथ आहेत, प्रागतिक विचाराचे ग्रंथ आहेत, आणि त्या ग्रंथाचा संग्रह त्यांनी केलेला होता. त्यांची सुसज्ज अशी ग्रंथालय, राजवाड्यामध्ये सुसज्ज लायब्ररी. म्हणजे त्यांनी काळाचा, भविष्य काळाचा धोका ओळखला होता. ही ढाल तलवारची लढाई फार काळ चालणार नाही. आज ढाल तलवारची लढाई आहे, भविष्य काळातील लढाई ही विचारांची आहे, ज्ञानाची लढाई आहे. त्या काळामध्ये ढाल तलवारची गरज होती, त्या काळाची गरज होती. काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणाले होते,
आमागरीधन शब्दांचेच रत्ने शब्दाशस्त्र यत्न करू शब्द जे आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिका संघटित व्हा, संघर्ष करा, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. ज्ञान ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आजच्या काळात येईल. ज्ञानी व्हा, वाचन करा, अभ्यास करा, मुलाबाळांना खूप शिकवा. एज्युकेशन इज पॉवर. शिक्षण ही आजच्या काळात संपत्ती आहे. म्हणून अहिल्याबाईंनी त्या काळामध्ये जशी ढाल तलवारची लढाई केली तसंच उत्तम प्रकारचं ग्रंथालय सुद्धा आपल्या राजवाड्यामध्ये स्थापन केलं. राजवाडा भव्य दिव्य उत्तम प्रकारचा राजवाडा आज देखील आपण पाहू शकतो. तो या ठिकाणी नांदगाव आपल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या पुढं चांदवडचा राजवाडा किती लोकांनी पाहिलाय का आपल्यापैकी कोणी? चांदवडला उपराजधानी होती अहिल्याबाईंची, होळकरांची. चांदवड नाशिक जिल्ह्यात पहा तुम्ही कसला वाडा आहे, राजवाडा चांदवडचा नाशिक जिल्ह्यात. पाहिला का ताई तुम्ही? अप्रतिम राजवाडा, उपराजधानी त्यांची. आपल्या सिन्नरचं मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. त्र्यंबकेश्वरच्या जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार केला. आज आपल्या देशातील हिंदू संस्कृती जी टिकून राहिलेली आहे त्याचं सगळ्यात मोठं श्रेय कोणाला द्यावं लागेल तर लोकमाता अहिल्यादेवी होळकरांना द्यावं लागेल. त्याने आपल्या देशातील मंदिरं वाचवली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्या श्रद्धाळू होत्या पण त्या प्रागतिक विचाराच्या देखील होत्या. मुलगी म्हणून घरात बसल्या नाहीत, त्या सती गेल्या नाहीत. त्या जर अंधश्रद्धाळू असत्या तर सती गेल्या असत्या. सती गेल्या नाहीत म्हणजे त्या प्रागतिक विचाराच्या होत्या. आपण सुनबाई आहोत, आपण मुलगी आहोत, आपण महिला आहोत म्हणून घराबाहेर कसं पडायचं असा विचार केला नाही. आपण लढायला कसं जायचं असा विचार नाही केला. त्या लढवय्या होत्या. राजकारणावरती त्यांची पकड होती, प्रशासनामध्ये त्यांचा दरारा होता. त्यांनी सैन्याचं आधुनिकीकरण केलं, राजवाडा बांधला, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, गुंडांचा बंदोबस्त केला, समाजातील गुणी जणांचा कदर आणि आदर केला. कवी, लेखक, विचारवंत, गुंडांचा बंदोबस्त आणि कवी, लेखक, विचारवंतांना संरक्षण दिलं. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट हे राजनीती असते. सज्जनांचं रक्षण झालं पाहिजे, सज्जन लोकांना अभय निर्माण झालं पाहिजे, सुरक्षितता, आणि दुर्जनांना धाक वाटला पाहिजे. जे दुर्जन लोक आहेत त्यांना नेहमी धाक वाटला पाहिजे, दरारा. दुर्जनांमध्ये, गुंडामध्ये, लुटारूमध्ये दरारा निर्माण केला आणि सज्जन लोकांना अभय निर्माण करण्याचं मोठं काम अहिल्याबाईंनी केलं. अनंत फंदी, कवी अनंत फंदी माहिती आहे आपल्याला? आपल्या संगमनेरचे होते ते. संगमनेरचे अनंत फंदी. फटका, कष्टाची बरी भाजी भाकरी, पुढं काय एक फटका आहे माहिती आहे ना? आता काही लागतच नाही, आता की माहितीच नाही हो नव्या पिढीला. फटका नावाचं काव्य, जसं शाहिरी, पोवाडा तसं फटका. पूर्वी रेडिओवर लागायचं बघा नेहमी. कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको, बिकट वाट वही वाट, असे फटका आहे तो अनंत फंदीचा प्रसिद्ध फटका आहे. तो अनंत फंदी अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये संगमनेर या ठिकाणी राहत होता. गरीब परिस्थिती होती. कवी आणि गरिबी याचं खूप जवळचं समीकरण आहे. आणि अत्यंत हालाकीचं जीवन अनंत फंदी या ठिकाणी मोठा कवी, मोठा फटका लिहिलाय त्याने. तर संगमनेरवरून त्यांना समजलं अहिल्याबाई विद्वानांना मदत करतात, कवींना मदत करतात. त्यांना समजलं आणि ते गेले इंदोरला. वाटेमध्ये त्यांना पकडलं सातपुड्याच्या रांगामध्ये लुटारूंनी पकडलं. तर त्या कवीपाशी काय मिळणार आहे हो, त्यांना सोडून दिलं. आणि मग ते अहिल्याबाईंना जाऊन भेटले. अहिल्याबाईंनी त्यांचा आदर केला, सन्मान केला, सत्कार केला, त्यांना आर्थिक मदत केली. तो अनंत फंदी. म्हणून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश असं काय आताही स्वातंत्र्यानंतर आलं ना. भाषावर प्रांतरचना कधी झाल्या? 1947 नंतर.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात हे काय मध्ययुगीन काळामध्ये अहिल्याबाईंच्या काळात होतं का असं? भाषावर प्रांतरचना नव्हत्या. अनेक लोक आपले इंदोर या ठिकाणी आहेत आणि म्हणून केवळ इंदोरचं नव्हे तर आपल्या देशाचा उत्तम प्रकार राज्यकारभार पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी केला. अहिल्याबाईंचं हे वर्ष त्यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष, 300 वर्ष त्यांच्या जन्माला पूर्ण झालेले आहेत. महाराष्ट्र सरकारने खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं जिल्ह्याला नाव, त्यांच्या जन्मभूमीला नाव अहिल्यानगर जिल्हा दिलेला आहे. आपण अशी पुढे मागणी केली पाहिजे की केवळ महाराष्ट्रातल्या मध्य प्रदेशमधल्या नव्हे तर भारतातल्या प्रत्येक शाळेमध्ये, मग ती CBSE शाळा असो, ICSE असो, स्टेट बोर्ड असो, विद्यापीठ असतो, सगळ्या स्तरावरती अहिल्याबाईंचा उत्तम क्रांतिकारक इतिहास शाळेतल्या मुलांना शिकवला पाहिजे आणि तो इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केला पाहिजे. एवढी मागणी करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय शिवराय, जय अहिल्या माता. 1725 पासून ते 1795 पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावरती अतिशय सुंदर अशी माहिती या ठिकाणी आपल्या समोर सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. इतिहासाचे अनेक दाखले दिले आणि सरांनी आपल्या समोर होळकरांचा इतिहास या ठिकाणी मांडला. त्याबद्दल सरांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. यानंतर